धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढतोय आणि त्यामुळे पुण्यातील सखल भागांमधल्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होतीये। मी पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगर मध्ये आहे आणि इथं आपण पाहतो आहोत माझ्या पाठीमागे ज्या इमारती आहेत त्यामधल्या लोकांना सोडवण्याचे प्रयत्न, बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत, कारण बेसमेंट मध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ही पाण्याची पातळी सातत्याने वाढत चाललेली आहे। या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, काही लोक आहेत आपल्या सोबत। इथे फायर ब्रिगेड तर आहे, मात्र अजूनही काही लोक आहेत जे अडकलेले आहेत। ते भरपूर लोक आतमध्ये, जवळजवळ 600-700 लोक आतमध्ये असतील। त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आता इथं बोटीची आवश्यकता आहे, कारण ती लोक बरेच असे वृद्ध लोक पण आहेत जे बाहेर निघू नाही शकत। त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला इथं बऱ्याचशा यंत्रणेची गरज आहे, ती यंत्रणा अजून पुरवली जात नाही महानगरपालिकेची। मंजुषित्राई, तुम्ही सांगा की आणखी आपण पाहतो आहोत पाठीमागे, हे जर पाहिलं तर या ठिकाणी हे दोर लावण्यात आलेले आहेत, अग्निशमन दलाचे जवान आहेत, अक्षरशः छातीपर्यंत पाणी आहे आणि हे पाणी सातत्याने वाढत चाललेलं आहे। आपण बाहेर निघू। हो, आता तुम्ही पाहताय की सकाळपासून 3:30 वाजल्यापासून जो पाण्याचा इथे फ्लो दिसतोय तुम्हाला, तो वाढत चाललेला आहे। साधारण सगळ्याच म्हणजे इथे जवळपास 20 ते 25 बिल्डिंग आहेत, त्या सगळ्या बिल्डिंगचा ग्राउंड फ्लोर पाण्याखाली गेलेला आहे, सगळे फ्लॅट्स पाण्याखाली गेलेत। फर्स्ट फ्लोअरवरचे पुढचे सगळे मेंबर्स अडकलेले आहेत, त्यामध्ये काही आजारी पेशंट्स आहेत, म्हणजे जे पॅरालाइज्ड पेशंट्स आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम हे लवकरात लवकर केलं पाहिजे। अग्निशमन दलाचे अधिकारी आलेत, ते त्यांचं काम करतात, परंतु यंत्रणा कमी पडते, तिथे जास्त लोकांची आवश्यकता आहे। इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार आहे याची माहिती काही रात्रीपर्यंत लोकांना देण्यात आली नाही, कुठलाही अलर्ट देण्यात आला नाही। नेहमी अलर्ट देण्यात येतो, किती पाणी सोडणारे सांगितलं जातं। यावेळी अचानक पाणी सोडलं आणि या भागात साधारणतः 35,000 क्युसेकला पाणी यायला सुरुवात होती, पण यावेळी 27,000 क्युसेकलाच कमरे एवढं पाणी भरलेलं होतं। याचा अर्थ कुठेतरी नदीची कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे। बरोबर आहे। आणि आसपासच्या दोन्ही भागांमध्ये नदीच्या बाजूला जे राडार रोड टाकून नवीन प्लॉट केलेले, त्याचा हा परिणाम दिसतोय मंदार। पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली आहे। आम्ही काही वेळापूर्वी या ठिकाणी होतो तेव्हा जेवढं पाणी होतं त्याहून कितीतरी अधिक ही पातळी वाढलेली आहे। बाहेर लोकांना पडणं भाग आहे आणि वेगाने ही पाण्याची पातळी वाढते आहे आणि या वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीबरोबरच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्याची ही अवस्था का झाली आणि नदीपात्रामध्ये जी पाणी धारण क्षमता आहे ती कमी होतीये का वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामांमुळे, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार आहे। मात्र तुर्तास जी प्राथमिकता आहे ती या ठिकाणी जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याची। पाऊस अखंडपणे कोसळतो आहे, पाण्याची पातळी सातत्याने वाढते आहे आणि महापालिकेकडून लोकांना इशारा देण्यात येतोय। हा जो एक भोंगा वाजवण्यात येतो आहे, तो भोंगा वाजवून लोकांना इशारा देण्यात येतोय की या सगळ्या परिसरातून लवकरात लवकर बाहेर पडा। आणि प्रशासनाकडून तर शाळांना सुट्टी आधीच जाहीर करण्यात आलेली आहे। हा जो पाऊस आहे पुण्यातला या वर्षीचा, तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुण्याच्या एकूण इन्फ्रास्ट्रक्चरवरती, पायाभूत सुविधांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतोय। आपण पाहतो आहोत या ठिकाणी या सोसायटींमध्ये जी राहणारी लोक आहेत, तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठल्यामुळं ही लोक जी आहेत ती अडकून पडलेली आहेत। अनेकांना आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरूनच या सगळ्या परिस्थितीमध्ये मदतीची मागणी करावी लागते आहे आणि यामुळं पुण्याच्या एकूण पायाभूत सुविधांवरती जे काही काम केल्याचा दावा केला जात होता त्या दाव्यांवरती भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।